आहेत की मतदान होऊ देणार नाही किंवा मतदान करायला जाऊ नका अशा पद्धतीच्या जर काही हे आल्या घोषणा तर मग मतदानावरती मोठ्या प्रमाणावरती परिणाम होऊ शकेल आणि मतदानाचा टक्का जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती खाली येऊ शकेल. त्याबद्दल हे चिंताजनक वाटत नाही का? आम्ही ॲक्च्युली मतदानचं टक्केवारी वाढवण्यासाठी विविध वोटर्स अवेअरनेस कॅम्पेन आम्ही घेतो आहे. त्यानंतर मग जिथे दुबार तिबार मतदार आहे त्या मतदारांपर्यंत आम्ही पोहोचतो आहे आणि हे जे आमच्या स्तरावर जितके काही आम्हाला मतदार यादीमध्ये आम्हाला ॲक्च्युली मतदार यादी जितकी स्वच्छ आम्हाला करता येईल त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करतो आहे. याशिवाय जिथे एका घरामध्ये अनेक मतदार दाखवले त्या संदर्भात मुख्य निर्वाचन अधिकारी यांनी याच्या आधीसुद्धा त्या संदर्भात खुलासा केलेला आहे. वाघमारे साहेब, स्थानिक निवडणुकांमध्ये मतदारांना मोठ्या प्रमाणात आमिष दाखवली जातात. इकडे वाघमारे साहेब, म्हणजे पैसे वाटप असतील, मद्य वाटप असतील, तर हे रोखण्यासाठी निवडणूक आयोग काही प्रभावी उपाययोजना करणार आहे का? नाही, आम्ही याच्यामध्ये आचारसंहिताचा ऑर्डर काढलेला आहे. या आचारसंहितेच्या ऑर्डर्समध्ये मद्य आणि पैशाचे वाटप याच्याबद्दल सर्व प्रतिबंधक उपाययोजना केलेल्या आहे. पोलीस विभागाला प्रॉपर डायरेक्शन्स दिलेले आहेत आणि यामध्ये सर्व बँका, सर्व पतपेढ्या यांच्या व्यवहारावर पूर्ण लक्ष ठेवणार आहे. याशिवाय विविध प्रकारचे जे पोर्ट्स असतील, एअरपोर्ट्स असतील किंवा विविध ट्रान्सपोर्ट्स व्हेकल असतील या ठिकाणी सुद्धा पुरेशी उपाययोजना आम्ही करतोय. सत्यासाठी आमची धडपड. महाराष्ट्र नाद न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा अपडेट.